एक मोठी बातमी आहे। भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या 50 पेक्षा अधिक कंपन्यांचं कफ सिरप आता गुणवत्ता चाचणीमध्ये नापास झाल्याचं सरकारी अहवालातून समोर आलंय आणि त्यामुळे खोकला घालवणारे औषध आहे की बाटलीमध्ये विषाचा डोस असा प्रश्न उपस्थित झालाय। भारतामध्ये उत्पादित कफ सिरपमुळे जगभरामध्ये एकूण 141 मुलांचा मृत्यू झालाय। गुजरातमध्ये विश्लेषण केलेल्या या 523 नमुन्यांच्या विश्लेषणामध्ये 10 कंपन्यांचे 18 नमुने नापास झालेले आहेत। भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या 50 पेक्षा अधिक कंपन्यांचे कफ सिरप आता गुणवत्ता चाचणीमध्ये नापास झाल्याचं सरकारी अहवालातून समोर आलेलं आहे। दरम्यान मिचॉंग